मंचावर उपस्थित आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे ओबीसी नेते, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, जिल्ह्याचे आणि गरीब मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या दोन विषयांच्या वरून एक संघर्ष उभा राहिलेला आपण बघत आहे। खरं तर जे काही गरीब मराठ्यांचं आंदोलन गेल्या काही वर्षांपासून इथे सुरू झालं, त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा खरं तर हा आहे की स्वातंत्र्याला आज 75 वर्ष झाली। महाराष्ट्रामध्ये मुख्यतः मराठा समाजाच्या हातामध्ये नेतृत्व राहिलं, परंतु आपण बघतो की आपल्याकडे ज्याच्यावरती वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमामधून आपण खूप टीकाही केलेली आहे, घराणेशाही, की सत्ता ही खरं म्हटलं तर समाजाच्या सर्व घटकांच्या समतोल विकासासाठी राबवली गेली पाहिजे। परंतु आपण बघितलं की या ठिकाणी एक घराणेशाही निर्माण झाली, ज्यांनी जिल्ह्यामध्ये सत्तेची सर्व स्थानं बळकावली, स्वतःच्याच घराण्यामध्ये कशा सत्ता राहतील ह्याच्यावरतीच लक्ष केंद्रित केलं आणि त्यांच्या घराण्याच्या बाहेर ती सत्ता जाणार नाही हेही पाहिलं। मग ज्या गरीब मराठ्यांनी यांना निवडून दिलं, तो गरीब मराठा देखील विकासापासून वंचितच राहिला। आज आपल्याला जर का महाराष्ट्राचं चित्र पाहिलं तर प्रचंड विषमतेने ग्रस्त असलेला, बेकारी प्रचंड आहे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, नोकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि यामधून अनेक सामाजिक प्रश्न देखील निर्माण झाले, ज्याचा बाळासाहेब नेहमी उल्लेख करतात की या ठिकाणच्या मराठा समाजामध्ये लग्न न झालेल्या तरुणांची संख्या खूप मोठी आहे, कारण त्यांच्याबरोबर त्यांची जी परिस्थिती आहे त्यामुळे त्यांना मुली मिळत नाहीत। खरं तर ही फक्त गरीब मराठ्यांची नाही स्थिती, ही इथे खेडेगावामध्ये शेतीमध्ये असलेल्या किंवा शेतीमध्ये नसलेल्या पण ज्यांना नोकरी खऱ्या अर्थाने नाही अशा तरुण वर्गाची ही समस्या आहे। तर हे असं जे चित्र आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यातून आपल्याला असं दिसतं आहे की गरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा एक उपाय या परिस्थितीवरती मात करण्यासाठी म्हणून विचाराधीन आला आणि मग त्याच्यावरती चर्चा सुरू झाली। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण हा जो विषय मांडलेला आहे तो विषय म्हणजे समाजामध्ये जी सामाजिक विषमता आहे आणि या विषमतेमुळे जे मागासलेपण आहे, विशेषतः या ठिकाणचे जे ओबीसी, एससी, एसटी यांना इकडच्या सत्तेमध्ये देखील त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व नाही, तर हे प्रमाणशीर प्रतिनिधित्व निर्माण करण्यासाठी म्हणून खरं म्हटलं तर आरक्षणाची उपाययोजना आहे। शिक्षणामधलं मागासलेपण घालवण्यासाठी शैक्षणिक आरक्षण आहे आणि विशेषतः ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणचे हे जे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या सत्ताविहीन राहिलेले समाज आहेत त्यांना सत्ता मिळावी म्हणून नोकऱ्यांमधलं आरक्षण आहे। परंतु जे विकासाच्या म्हणजे ज्याला असमतोल विकास आपण म्हणतो
या असमतोल विकासामधून समाजामध्ये जे प्रश्न, गरिबी, बेकारीचे प्रश्न निर्माण झाले त्याच्यावरती देखील आरक्षणाची उपाययोजना मागण्या खूप वाढल्या. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं, आपण जर का मंडल आयोगाच्या संपूर्ण इतिहास पाहिला तर त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी जे संविधानामध्ये मांडलेलं आहे ते हे आहे की इथल्या ज्या मागास जाती आहेत त्या कशा प्रकारे शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या अप्रतिष्ठित आणि मागासलेल्या आहेत याची पाहणी करावी, सामाजिक पाहणी करावी आणि मग ह्या कोणाला आपण आरक्षण दिलं पाहिजे, कोणाला ही उपाययोजना केली पाहिजे याच्याबद्दलचे निर्णय घ्यावेत. हा खरं म्हटलं तर तज्ज्ञांचा विषय आहे. आपण ज्याप्रमाणे सरकारी मदतीसाठी मागण्या करतो त्या पद्धतीने मागण्या करून आरक्षण होऊ शकत नाही, कारण आरक्षणाच्या बाबतीमधले कुठलेच निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला नाही आहे. त्याच्यासाठी आयोग नेमलेले आहेत, मागासवर्गीय आयोग आहे. आणि विशेषतः हे सर्व संविधानाने दिलेले जे ह्या उपाययोजना आहेत याच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला किंवा कुठल्या पक्षाला नाही. परंतु आपण बघतो की ह्या बाबतीमध्ये पूर्णपणे अज्ञान आहे आणि मोठ्या मोठ्या मागण्या त्या बाबतीमध्ये होऊ लागल्या. गरीब मराठ्यांच्या आरक्षणाची मागणी त्यातूनच पुढे आली. या ठिकाणचा जो गरीब मराठा आहे त्याच्याबद्दल आपल्याला देखील सहानुभूती आहे, कारण त्यांचे प्रश्न हे वंचितांचेच प्रश्न आहेत. आणि म्हणून आपण ही भूमिका घेतली की गरीब मराठ्यांना आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही, त्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारच्या कायदेशीर तरतुदी करून मार्ग काढता येईल त्याच्याबद्दल विचार करता येईल ही भूमिका सुरुवातीपासून वंचित बहुजन आघाडीने घेतली. परंतु आपण असं बघतो की ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन उभं राहिलं त्याच्यामधून हे भान सुटलेलं आपल्याला दिसतं. हे भान नाही आहे त्यांना की अशा प्रकारे फक्त मागण्या करून, आणि त्यांनी केलेल्या ज्या मागण्या आहेत त्या दोन्ही मागण्या असंवैधानिक आहेत. एक म्हणजे ओबीसीमध्येच सर्टिफिकेट मिळालं पाहिजे ही मागणी, आणि दुसरी म्हणजे सगळे सोयरेचा कायदा. ह्या दोन्ही मागण्या असंवैधानिक आहेत आणि हे आपण वंचित बहुजन आघाडीच्या ठरावातून मांडलेलंच आहे. मग हा जो प्रश्न आहे या प्रश्नावरती असं झालं की या ठिकाणचा विशेषतः जो ओबीसी आहे, कारण ज्याचं आरक्षण याच्यामुळे धोक्यात येत होतं त्याच्या ताटामध्ये गरीब मराठ्यांनी घुसू नये, त्यांच्यासाठी स्वतंत्र ताट व्हावं असं आपण मांडलं. परंतु तरी देखील त्याच ताटामध्ये आम्हाला हवं आहे, आम्हाला ओबीसीमध्येच हवं आहे अशा घोषणा आणि एक दादागिरीची भाषा पुढे येऊ लागली आणि त्यामुळे या ठिकाणचा ओबीसी भयभीत झाला. आधीच आपण बघतो की आपल्या इकडच्या राजकारणामध्ये इकडचा जो ओबीसी आहे तो एवढा वीक आहे, एवढा दुर्बल आहे, तो इतका सत्ताहीन आहे की त्याला गावागावामध्ये दबावलं जातं आणि त्याच्यावरती कुरघोडीचं राजकारण या ठिकाणचे सर्व जे ताकदवान पक्ष आहेत, जे ताकदवान समाज आहेत ते करत असतात. आणि मग ह्या परिस्थितीमध्ये ओबीसीची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, तो जो भयभीत झालेला आहे, तो जो असुरक्षित झालेला आहे, त्याच्यातून काही ठिकाणी ॲट्रॉसिटी देखील झालेली आहे की ज्याचा उल्लेख आत्ता भोसीकरांनी केला या ठिकाणी. तर या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचं नेतृत्व, वंचित बहुजन आघाडी पक्ष म्हणून आज या ठिकाणी जर का एखाद्या इथल्या वंचित समूहाला अशा प्रकारे अवहेलना केली जाणार असेल, त्याचे हक्क अशा पद्धतीने गैरसंविधानिक पद्धतीने हिसकावून घेतले जाणार असतील आणि या देशामधल्या एक प्रकारे लोकशाहीला कुठेतरी नख लावून एक प्रकारची दादागिरीची आणि हुकुमशाहीचेच जर का निर्णय होणार असतील तर त्यामध्ये आपण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत हे सांगण्यासाठी आरक्षण बचाव यात्रा आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतलेली आहे. आणि त्याचा आज आपण ह्या उस्मानाबाद शहरामध्ये हा विषय मांडण्यासाठी, इथल्या ओबीसी बांधवांना भेटण्यासाठी, त्यांच्याबरोबर चर्चा संवाद करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत.
मला असं वाटतं की एवढं प्रस्तावना पुरे आहे. बाळासाहेबांना ऐकायला आपण उत्सुक आहात. एवढं बोलून मी आपली रजा घेतो.